लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. मंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायचा हालचाली सुरू मंत्र्यांनी दिली मोठी खुशखबर. नमस्कार, लाडक्या बहिणी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2026 पैसे वाटप संदर्भात भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले नव्हते, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे आणि तो सुद्धा हप्ता वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया. आज दिनांक 13 फेब्रुवारी वार शुक्रवार. आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येणार आणि नवीन यादीच्या अनुसार 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैशांचं वितरण होणार आहे, आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि कशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार आहेत, त्याच्याविषयीचे आपण डिटेल अपडेट आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आले असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाचं म्हणजे जानेवारी अधिक फेब्रुवारी अधिक तुमच्या इतर राहिलेले हप्ते असतील तर असेच मिळून सर्व हप्ते नवीन यादीनुसार वितरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि याच आदेशाच्यानुसार लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. जी नवीन लाभार्थी यादी आलेली आहे, आतापर्यंत भरपूर लाभार्थी याद्या आल्या होत्या, परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काही 1 रुपयासुद्धा जमा झाला नव्हता, परंतु आज अखेर अंतिम यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि याच यादीच्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब पैसे पाठविणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आणि मागील राहिलेल्या पैशांचं काय झालं, ते भेटणार का आणि कसं भेटणार, तर कशा पद्धतीने कधी भेटणार, त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट जाणून घेऊया. महत्त्वाचं म्हणजे अपडेट क्रमांक 1, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. कारण की जी यादी आलेली आहे त्या यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होत आहेत, काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपयेसुद्धा जमा केले जात आहेत. ते आपण बघणार आहोत. आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि त्या नवीन 17 जिल्ह्यांच्या पहिल्या 17 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. या जिल्ह्यामध्ये आज 100% पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. महत्त्वाचं म्हणजे भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी पैसे वितरणाची वाट बघत होत्या. आज पैसे येतील, उद्या येतील असं म्हणत जवळपास 2 महिने उलटले, परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा जमा झाला नव्हता. परंतु आता तसं होणार नाही. आता फायनल निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांचा. तो निर्णय म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 4,500 रुपये जे ते एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत. यामध्ये समावेश असणार आहे डिसेंबरचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता जर राहिला असेल तर, किंवा जानेवारी अधिक फेब्रुवारीचा हप्ता, म्हणजे असे मिळून 2 ते 3 हप्ते तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. चला तर जाणून घेऊया एकूण रक्कम किती मिळणार. तर एकूण रक्कम मिळणार आहे तुम्हाला 4,500 रुपये. आतापर्यंतची सर्वात मोठा हप्ता वाटप जे आहे ते हे असणार आहे आणि त्याच्यानुसार 4,500 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्याच्या संदर्भात नवीन 36 जिल्ह्यांच्या नवीन याद्या देखील आलेल्या आहेत. ती यादी आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर जर डिसेंबरचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला काय करायचं, तर हे बघा, पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आपण PDF स्वरूपात तुम्हाला थेट तुमच्या नंबरवर पाठवणार आहोत डायरेक्ट. त्यामुळे व्हिडिओला अगोदर लाईक करायचं आहे, कारण की जी नवीन यादी आलेली आहे ती यादी तुम्हाला आपण लगेच व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर कट केलेल्या आहेत. भरपूर दिवसापासून पत्रकार परिषद लांबली होती, परंतु आज अखेरच निर्णय झाला आणि सकाळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. असं देखील ते बोलताना म्हटले, पैसे वाटप उशीर झाल्यामुळे क्षमस्व, कारण की आमच्या मागे इलेक्शनचा राडा होता आणि इलेक्शनच्या गोष्टी तर होत्याच, सोबत अजितांचं तसं झालं, त्यामुळे थोडा उशीर नक्कीच झालेला होता. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. आजपासून आम्ही नवीन यादी जाहीर करत आहोत आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण करू, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी. सर्वात पहिल्या बैठकीमध्ये अपडेट क्रमांक 2 म्हणजे सर्वात मोठा निर्णय काय झालेला आहे, तर मोठा निर्णय झालेला आहे बैठकीमध्ये, तो म्हणजे पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे, ते सुद्धा अतिशय वेगवान पद्धतीने. चला तर जाणून घेऊया DBT माध्यमासाठी हे नवीन जिल्ह्यांची यादी कोणती आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण होणार आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये येणार आहे मित्रांनो नक्कीच. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे विदाऊट स्किप करता. चला तर अगोदर बघूया
हे पैसे कशा पद्धतीने वाटप होणार आहेत, म्हणजे नवीन वेळापत्रक जाहीर ते कशा पद्धतीने केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, नवीन वेळापत्रक जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि याच वेळापत्रकाच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. हे वेळापत्रक नक्कीच महत्त्वाचं ठरतं आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक जाहीर करता क्षणी लगेचच त्यांनी 16,000 कोटींच्या चेकवर साईन केलेली आहे. 16,000 कोटीच्या चेकवर साईन झाली म्हणजे काय, तर लाडक्या बहिणीचा निधी जो आहे तो पुढे सरकलेला आहे. पुढे सरकला की आता तो निधी जाणार आहे महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकर यांच्याकडे. त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये थेट DBT माध्यमाद्वारे तो जमा करण्यात येणार आहे. हे बघा, त्यांनी सर्वात अगोदर चेकवर साईन केले आणि लगेच 36 जिल्ह्यांच्या 3 नवीन याद्या देखील त्यांनी देऊन टाकलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्येच त्या 3ही याद्या आपण पुढे लगेच बघणार आहोत. चला तर वळूया अपडेट क्रमांक 4 कडे. महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांनी अंतिम यादी जाहीर केलेली आहे. आता याच्यानंतर कुठल्याही याद्याच्या ज्या त्या अखेर फायनल यादी आलेली आहे. याच्या अगोदरही भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु त्या यादीनुसार पैशांचं वितरण झालं नव्हतं. परंतु आता तसं काळजी करण्याची गरज नाही. अखेर निर्णय झाला आणि अंतिम यादी जी आहे ती उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि याच यादीनुसार पैशांचं महावाटप जे आहे ते होणार आहे. चला तर वळूया अपडेट क्रमांक 5 कडे. आज अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. आज 100% पैसे सोडणारच असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत. म्हणजे काय, तर भरपूर दिवसापासून जे निधी वितरणास अडीअडचणी येत होत्या, त्यांचा निर्णय अखेर झालेला आहे आणि त्याच निर्णयाच्या अंतर्गत आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आता त्यांचं पैशांचं वितरण जे आहे 100% सोडणारच असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही बघू शकता या 36 जिल्ह्यापैकी आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणते जिल्हे, त्याच्या याद्या आपण तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार आहोतच. सोबतच बँकांच्या देखील याद्या आलेल्या आहेत, कारण की पैसे वाटपाचं वेळापत्रक जे असणार आहे ते असणार आहे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांचं पैशांचं महावाटप असं देखील आपण म्हणू शकतो. तर हे पैशांचं महावाटप कुठे कुठे होणार आहे, तर हे बघा, काही निवडक जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्या यादीमध्ये आता कुठल्याही पद्धतीचा बदलाव अजिबात केला जाणार नाही आहे. चला तर जाणून घेऊया. अगोदर विभागांच्या याद्या आपण जाणून घेऊया. विभागांची यादी बघितली की लगेचच आपण जिल्ह्यांची यादी देखील त्यामध्ये जाणून घेणार आहोत. प्रथम म्हणजे नाशिक विभाग, जो पहिल्या विभागामध्ये वितरण असणार आहे तो म्हणजे नाशिक विभागातून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर विभाग. हे बघा, विभाग देखील जाणून घेणे महत्त्वाचे ठरते, कारण की जिल्ह्यांची यादी तर आपण पुढे बघणारच आहोत. अगोदर विभाग, तर यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे थोड्याफार अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही. अखेर अमरावती विभागामध्ये पैशांचं वितरण देखील सुरुवात जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि नागपूर विभागात साईडला देखील. आता वळूया आपण अपडेट क्रमांक 3 कडे. तिसऱ्या दिवशी कोणत्या विभागामध्ये पैशांचं वितरण होणार, तर तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे पुणे विभाग आणि कोकण विभाग. हे दोनही विभाग अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहेत, कारण की या विभागामध्ये भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण काही झालं नव्हतं. त्या कारणास्तव आता या विभागामध्ये देखील पैशांचं वितरण जे ते सुरुवात होणार आहे. अपडेट क्रमांक 6 आपण बघूया आता. तर हे बघा, दरमहा 1,500 रुपयांचा लाभाचं वितरण जे आहे ते होत असतं, परंतु आता DBT माध्यमाद्वारे थेट आता 3 महिन्याच्या निधीचं वितरण जे आहे ते एकत्रित केलं जाणार आहे. म्हणजे सर्वात ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला देत आहोत. 3 महिन्याचं निधीचं एकत्रित वितरण म्हणजे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पाठविले जाणार आहे, ते सुद्धा DBT माध्यमाद्वारे. DBTचं जे माध्यम आहे त्याच माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर होणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आता येणार नाही आहे, कारण की पात्रता जर तुमचे वय 21 ते 65 वर्ष असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये या निवडक जिल्ह्यांच्या यादीनुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. सोबतच तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी देखील असायला पाहिजे, तरच तुम्हाला निधीचं वितरण जे होणार आहे. आता वळू आपण जिल्ह्याच्या यादी तर बघूयाच. त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीने पैशांचं वितरण करत आहेत ते आपण जाणून घेऊया. तर हे बघा, मुख्यमंत्री साहेबांनी DBTचं बटन जे आहे ते अखेर दाबलेलं आहे. भरपूर दिवसापासून पैसे कधी जमा होतील बहिणींचा प्रश्न पडला होता, परंतु आज अखेर त्यांनी पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर लगेच DBTचं बटन दाबलेलं आहे. आणि DBTचं बटन दाबलं म्हणजे काय, तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात जी यादी होणार आहे. जी जिल्ह्यांची यादी त्यांनी दिलेली आहे त्या जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैसे जे ते पाठविले जाणार आहेत, ते सुद्धा कुठल्याही प्रकारची अडीअडचण निर्माण न करता.
चला तर जाणून घेऊया पत्रकार परिषदेमध्ये नेमकं निर्णय काय झालेले आहेत. तर हे बघा, पत्रकार परिषदेमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या 3 निर्णयाच्या अनुसारच पैशांचं वितरण, लाभाचं वितरण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे. तर पहिलं वितरण जसं होणार, पहिला निर्णय असा झालेला आहे तो म्हणजे मागील राहिलेले सर्व थकीत हप्ते आम्ही लाडक्या बहिणींना देणार आहोत, अशा पद्धतीचा पहिला निर्णय या सभेच्या अंतर्गत झालेला आहे. याच्यानंतर तुम्ही बघू शकता निर्णय क्रमांक 2 कसा झालेला आहे. तर हे बघा, दुसरा निर्णय झालेला आहे तो म्हणजे जर लाडक्या बहिणी अगोदर बाहेर काढल्या असतील तर त्यांना KYC करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे मुदतवाढ झालेली आहे, त्यामुळे KYC केली नसेल तर KYC देखील तुम्ही करून घेऊ शकता. अपडेट क्रमांक 3 सर्वात जबरदस्त अपडेट. तर या अपडेटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः घोषणा केलेल्या आहेत. ते म्हणजे आता आम्ही पैसे तर देणार, 4,500 देणार आणि त्यांच्या संदर्भात त्यांनी वेळापत्रक आणि याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत. त्या याद्या आपण व्हिडिओच्या पुढे आता जाणून लगेच घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पैसे कधी भेटणार, कधी येणार, ह्या प्रश्न लाडक्या बहिणीचा अखेर सॉल्व्ह झालेला आहे. आणि आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये असे मेसेज पडायला सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय, तर पैसे जमा होण्यास सुरुवात जी आहे ती होणार आहे किंवा झालेली सुद्धा आहे. तर हे बघा, वितरणाचे 3 टप्पे महत्त्वाचे. तर अपडेट क्रमांक 7मध्ये आपण बघूया लाडकी बहीण योजना पैसे वितरणाचे 3 टप्पे कशा पद्धतीने असणार आहे. तर पहिला टप्पा असणार आहे नोव्हेंबरचा हप्ता, भरपूर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये भेटण्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्याच्यानंतर डिसेंबरचा हप्ता आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे संक्रांतीचा हप्ता, म्हणजे जानेवारीचा हप्ता. तर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या 3 महिन्याचे तर निधी मिळणारच तुम्हाला, परंतु जर नोव्हेंबरचा जर राहिला असेल तर तो देखील निधी आजच्या वितरणामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे. तुम्ही बघू शकता मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भात आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. हे आदेश कोणाला दिले आहेत, तर हे बघा, सर्वात पहिला आदेश दिलेला आहे बँकांना. मग त्यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, SBI बँक, इंडिया पोस्ट पेमेंटची बँक असेल किंवा एअरटेल पेमेंट्स बँक असेल. तर या बँकेमध्ये यांना आदेश देण्यात आलेला आहे काही रंगी पैसे पाठवले की लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यावर तात्काळ जमा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बँकेमध्ये थोडा उशीर होत असतो, परंतु आता तसं होणार नाही. आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार. त्याच्या संदर्भात अधिकृत सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. याच्यानंतर अपडेट क्रमांक 2 महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे ज्या आहे, ज्यांच्याकडे चेक साईन करून पाठविला गेलेला आहे, तर त्यांना देखील सांगितलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर चेकवर सही करा आणि पैसे पाठवण्याची सुरुवात करा असं त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे महिला व बालविकास मंत्रीकडून देखील क्लिअरन्स मिळालेला आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपासंदर्भात आता DBT संघ जो आहे तर त्यांना देखील सांगण्यात आलेलं आहे आम्ही DBT माध्यमच्या ते पैसे पाठवण्यास तातडीने पैसे पाठवा, जास्तीत जास्त महिलांना पैसे पाठवा आणि जी आपण यादी दिलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण करा असं देखील DBT माध्यमाला सांगण्यात आलेलं आहे. चला तर वळूया आपण आता जिल्ह्यांच्या यादीकडे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये नेमकं आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणते जिल्हे ते जे आहे ते समाविष्ट आहेत, त्याचनुसार आपण अपडेट बघणार आहोत. तर बघू शकता आज पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती असणार आहे ती कुठून होणार, तर ती होणार आहे वर्धा या जिल्ह्यापासून. कारण की भरपूर दिवसापासून वर्धा या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण काही झालं नव्हतं. भरपूर लाडक्या बहिणी बाहेर निघल्या, परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. अखेर निर्णय झाला आणि वर्धापासून सुरुवात झाली. याच्यानंतर असणार आहे रत्नागिरी साईडला देखील तोच प्रॉब्लेम झाला होता. लाडकी बहीण योजनेत बाहेर निघल्या आणि पैसेच भेटले नाहीत, परंतु आता तसं नाही. त्यांना देखील पुन्हा एकदा योजनेमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पैसे वितरणाची सुरुवात त्याच्या ठिकाणी देखील होणार आहे. त्याच्यानंतर तिसरा जिल्हा असणार आहे तो म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून आले नव्हते, आता येतील. त्याच्यानंतर पुढील जिल्हा असणार आहे बीड झाल्याच्या नंतर असणार आहे सांगली झाल्याच्या नंतर असणार आहे अमरावती तर भरपूर मोठा जिल्हा आहे आणि या ठिकाणी देखील भरपूर दिवसापासून पैसे भेटले नव्हते. आता निर्णय झाला, आता पैसे 100% भेटून जातील. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार, त्याच्यानंतर पुढील जळगाव, त्याच्यानंतर पुढील असणार आहे नांदेड, त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर असणार आहे यवतमाळ, पुढील जिल्हा असणार आहे वाशिम, त्याच्यानंतर पुढील असणार आहे लातूर, त्याच्यानंतर धाराशिवच्या नंतर असणार आहे सिंधुदुर्गच्या नंतर असणार आहे सातारा आणि कोल्हापूर. या 2 जिल्ह्यामध्ये सोबतच पैशांचं वितरण जे ते होणार आहे. आज काही जिल्हे, उद्या काही जिल्हे आणि परवा दिवशी काही जिल्हे. तर हे आजचे जिल्हे असणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार तरी बघू शकता. त्यामध्ये असणार आहे गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, त्याच्यानंतर खाली बघितलं तर वाशिम देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे.
तर त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत ते म्हणजे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि तिसऱ्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार तर तिसऱ्या दिवशी असणार आहे जालना, नाशिक, धुळे, नागपूर आणि जर इकडे एखादा जिल्हा तर काही सोलापूर राहिला असेल तर सोलापूरमध्ये. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं महावितरण जे आहे ते होणार आहे. परंतु कशा पद्धतीने तर बँकांच्या यादीनुसारच म्हणजे जर या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल किंवा तुमची बँक या यादीमध्ये असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. यामध्ये सर्वात पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आपली SBI बँक. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. त्याच्यानंतर चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर 6 क्रमांकाची बँक आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये ज्या की गव्हर्नमेंट शासकीय बँका आहेत तर अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे. दुसरी यादी असणार आहे दुसऱ्या दिवशी. त्यामध्ये असणार आहे प्रमुख खाजगी बँका जसे की झालं HDFC, त्याच्यानंतर ICICI प्रुडेंशियल बँक्स, त्याच्यानंतर ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि या 4 बँकेचा समावेश त्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी असणार आहे ती म्हणजे IDFC फर्स्ट बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक असेल, त्याच्यानंतर इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल आणि एअरटेल पेमेंट्स बँक असतील. तर या बँका ज्या आहेत तिसऱ्या दिवशी या बँकेमध्ये पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे. ते सुद्धा अतिशय शानदार पद्धतीने किंवा अतिशय वेगवान पद्धतीने या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तरी बँकांची यादी बघितली आपण आता बघूया आपण जिल्ह्यांनुसार पैसे कशा पद्धतीने वितरित होणार आहेत. तर हे बघा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते किंवा पैसे पाठविले जे आहे ते जाणार आहेत. परंतु यामध्ये एक त्यांनी अट ठेवलेली आहे. जर तुमचं वय 21 ते 65 वर्ष असेल तरच तुम्हाला पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते होणार आहे आणि सोबतच तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते पाठविले जातील. अन्यथा 1 रुपया देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार नाही. त्यामुळे KYC केली नसेल तर KYC चालू आहे सध्या देखील तर ती KYC करून घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला आधार कार्ड बँकेशी लिंक केलं नसेल तर ते पुन्हा एकदा लिंक आहे की नाही ते चेक करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठवली जाईल किंवा थेट रक्कम जी आहे ती जमा केली जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर व्हिडिओला खाली लगेच लाईक करायचं आहे. खाली हाईपचं ऑप्शन दिसत असेल व्हिडिओला हाईप देखील करू शकता. लाईक करून हाईप केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या डायरेक्ट नंबरवर आपण PDF यादी जी आहे ती पाठवून देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच तातडीने सबस्क्राईब करा कारण की अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर आणि सर्वांच्या अगोदरच आपण ही अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन असतो. कारण की लाडकी बहीण योजनेविषयी अधिकृत अपडेट देणं आपलं काम आहे. त्यामुळे जॉब अपडेट मराठी नवीनतम माहितीसाठी आता सदस्य देखील होऊ शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.